नमस्कार. मी प्रतिभा सराफ. नागा आचार्य आणि दाक्रू मराठे या मुंबईतील महाविद्यालयात भौतिकशास्त्र हा विषय शिकवते. डॉक्टर निशिगंधा वाड यांच्या गोष्टी घ्या गोष्टी या यूट्यूब चॅनलसाठी मी आज माझ्या संग्रहातील सलग 5 दिवस या संग्रहातील एक कथा नाती आपल्याला ऐकवणार आहे. कसं अचानक आभाळ भरून आलं नाही? राधा काकू म्हणाल्या. तुम्ही माझ्याशी बोललात? गणेशरावांनी विचारलं. नाही. ओ नाही कसं? आपल्या दोघांशिवाय इथे आहे कोण? गणेशराव म्हणाले. आपल्या छत्रीशी राधा काकू झटापट करत होत्या. त्यांना ती काही उघडत नव्हती. द्या, मी प्रयत्न करतो. म्हणून गणेशरावांनी ती छत्री हातात घेतली. त्यांनाही ती उघडली नाही. इतक्यात पाऊस सुरू झाला. गणेशराव म्हणाले, चला तुम्हाला या पार्क समोरच्या बसस्टॉपवर सोडतो. मग पाऊस थांबला की तुम्ही घरी जा. त्या पार्कमध्ये कुठेही आडोसा नव्हता. त्यामुळे हो म्हटल्याशिवाय राधा काकूंना गत्यंतरच नव्हते. दोघेही त्या छत्रीतून बसस्टॉपपर्यंत चालत गेले. त्या दोघांमध्ये इतके अंतर होते की दोघेही पूर्णपणे भिजले. त्यानंतर 7-8 दिवस राधा काकू काही पार्कमध्ये आल्या नाही. त्या ज्या दिवशी पार्कमध्ये आल्या तेव्हा गणेशरावांनी त्यांना विचारलं, इतके दिवस का नाही आलात तुम्ही पार्कमध्ये? त्या म्हणाल्या, आळंदीला गेले होते. सांगून तरी जायचं. गणेशराव म्हणाले. राधा काकू म्हणाल्या, अरे तुम्हाला सांगण्याचं काय कारण? गणेशराव गडबडले. आणि आपण असं उत्तर द्यायला नको होतं असं राधा काकूंनाही वाटलं. दोघंही एकमेकांना एकदाच सॉरी म्हणाले आणि मग दोघेही खळखळून हसू लागले. राधा काकू म्हणाल्या, कधीतरी माझ्या मैत्रिणींबरोबर मी जाते आळंदीला, पंढरपूरला. पण पुढच्या वेळेस सांगून जाईन ना तुम्हाला. त्याच्यानंतर अधूनमधून गणेशराव आणि राधा काकू त्या बेंचवर भेटत राहिले. एकदा बोलता बोलता गणेशरावांनी त्यांना विचारलं, कुठच्या सोसायटीत राहता तुम्ही? राधेश्याम सोसायटीत. अच्छा, म्हणजे तुमचं नाव राधा, म्हणजे मिस्टरांचं नाव शामराव असेल तर? राधा काकू गंभीर झाल्या आणि काहीच बोलल्या नाहीत. आणि मग गणेशरावांना वाटलं आपण उगाचच हा प्रश्न त्यांना विचारला. त्या दिवशी राधा काकू उठून निघून गेल्या चालत चालत. आणि त्यानंतर त्या 4 दिवस पार्कात आल्याच नाहीत. 5व्या दिवशी जेव्हा त्या पार्कात आल्या तेव्हा त्याच बेंचवर येऊन बसल्या आणि गणेशराव काही बोलणार इतक्यात त्याच म्हणाल्या, उगाच फॉर्मॅलिटी नको, सॉरी वगैरे नाही. पण मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारू का? तुम्ही का नाही आलात पार्कात? चिंतन करत होते. चिंतन? कसलं? अहो या वयात कसलं चिंतन करणार? देवाचं. तुमचा देवावर विश्वास आहे? होय आहे. माझा देवावर अजिबात विश्वास नाही. हो पण काय? नको, आपण तो विषय इथे सोडून देऊ. म्हणून गणेशराव गप्प बसले. त्या दिवशी ते काहीच बोलले नाहीत आणि दोघेही न बोलताच उठून निघून गेले. एके दिवशी असंच दोघंजण गप्पा मारत बसले होते आणि गणेशरावांनी राधा काकूंना विचारलं, तुमचे मिस्टर गेल्यावर तुम्ही लग्न का नाही केलं? तर त्या म्हणाल्या, आगीतून फुफाट्यात पडायचं नव्हतं मला. आयुष्यात एक पुरुष पाहिला तेवढा पुरे होता. मग राधा काकूंनी गणेशरावांना विचारलं, यमुनाताई गेल्यावर तुम्ही का नाही लग्न केलं?
यमुनासारखी बाई मला भेटली नाही आयुष्यात हो, म्हणून नाही केलं लग्न. चला निघूया, राधा काकू म्हणाल्या आणि एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे गणेशराव त्यांच्या मागोमाग चालत निघाले. निलांबरी सोसायटीच्या गेटाकडून ते आत वळताना राधा काकू म्हणाल्या, तुम्ही निलांबरीमध्ये राहता? होय, पण मी कधी तुम्हाला सोसायटीच्या आत नाही पाहिलं. तर गणेशराव म्हणाले, मी सुद्धा तुम्हाला सोसायटीच्या आतून कधी रस्त्यावरून चालत जाताना नाही पाहिलं. आणि दोघंही हसू लागले. अधूनमधून ते असेच या बेंचवर भेटत गेले. एक दिवशी राधा काकू म्हणाल्या, तुम्ही भेटल्यापासून मला कळलं की मला इतकं खळखळून अजूनही हसता येतं. तर गणेशराव म्हणाले, तुम्ही भेटल्यापासून मलाही एक गोष्ट कळली की मलाही खूप बोलता येतं. गणेशराव एक उमदं व्यक्तिमत्व. 2 वर्षापूर्वी ते रिटायर्ड झाले. त्यांना 2 मुलगे, एक राजेश आणि दुसरा सोमेश. राजेश अमेरिकेत स्थायिक झाला होता. अमेरिकन मुलीशी त्यांनी लग्न केलं. रॉश नावाचा त्यांचा एक नातू आहे, 5-6 वर्षाचा. 3 वर्षापूर्वी ते त्याच्याकडे गेले होते. 3 महिने राहिलेही होते. बाकी आता फक्त व्हिडिओ कॉल्सवरच बोलत होते. अमेरिकेत राहणं त्यांना बिलकुल पसंत नव्हतं. सोमेश डॉक्टर आणि त्यांची सून दीपाली ही एका मोठ्या फॉर्ममध्ये मॅनेजर होती. दोघंही आपल्या आपल्या कामात गुंतलेले असायचे. घरात खूप नोकरचाकर होते. परंतु दोघांनीही लग्नाआधीच निर्णय घेतला होता की आपण मुलबाळ घ्यायचं नाही. त्यामुळे गणेशरावांकडे भरपूर पैसा आणि भरपूर वेळ होता. तो कसं दोन्ही गोष्टी खर्च करायचा हाच त्यांच्यापुढे नेहमी प्रश्न असायचा. सकाळी आणि संध्याकाळी या पार्कात ते हमखास यायचे. आणि राधा काकूंचं म्हणाल तर राधा काकू दिसायला खूप सुंदर. त्यामुळे 13व्या वर्षीच त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न करून दिलं आर्मीतल्या एका मोठ्या ऑफिसरशी. आर्मीतला हा ऑफिसर त्यांच्याहून तब्बल 12 वर्षांनी मोठा होता. त्यामुळे त्यांच्यात कधी प्रेमच निर्माण झालं नाही. एक तर ते खूप कोपिष्ट होते. छोट्या छोट्या चुकांसाठी राधा काकूंना खूप ओरडायचे. त्या सतत मानसिक टेन्शनमध्ये असायच्या आणि त्यामुळे 2-3 वेळा त्या प्रेग्नेंट राहिल्या. परंतु टेन्शनमुळे त्यांचा गर्भपातच झाला. वयाच्या 35व्या वर्षी एक हार्ट अटॅक येऊन राधा काकूंचे मिस्टर हे जग सोडून निघून गेले. तेव्हापासून राधा काकू एकट्याच राहतात. त्यांची बऱ्यापैकी पेन्शन मिळायची आणि त्याच्यामध्ये त्या खूप छान सुखाने राहत होत्या. परंतु 50शीतच त्यांना असं वाटून गेलं की इच्छा मरणाचा कायदा झाला पाहिजे. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं. अशा पार्श्वभूमीवर या दोघांची मैत्री वाढत होती. पार्ल्याच्या नाना नानी पार्कमध्ये गंभीरपणे वावरणारे लोक त्यांच्या मैत्रीकडे पाहत होते. पण त्या दोघांना कसलीही चिंता नव्हती. ते छान गप्पा मारायचे, खळखळून हसायचे. एकदा असं झालं की गणेशराव साधारण 8-10 दिवस पार्कात आले नाही. आणि मग राधा काकूंनी त्यांना फोन केला. पहिल्यांदाच त्यांनी फोन केला आणि त्यांना कळलं की ते जवळच्याच नील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्या ताबडतोब रिक्षा पकडून तिथे गेल्या. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गणेशराव एका प्रायव्हेट रूममध्ये शांतपणे पडले होते आणि त्यांच्यासोबत तिथे कोणीच नव्हतं. राधा काकू आज जाताच ते म्हणाले,
तू आलीस किती बरं वाटलं ग मला. पहिल्यांदाच त्यांनी असं राधा काकूंना एकेरीतून संबोधलं होतं. राधा काकू त्यांच्या जवळ गेल्या. त्यांनी आईच्या मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या उबदार स्पर्शाने ते सुखावले. आणि मग त्यांच्या डोळ्यावर औषधाची ग्लानी होती. राधा काकू म्हणाल्या, झोपा तुम्ही. ते शांत झोपले. तासाभरांनी त्यांना जाग आली. त्यांनी विचारलं, अजून तुम्ही इथेच? राधा काकू म्हणाल्या, तुम्ही नाही, तू. ते म्हणाले, अजून तू इथेच? हो ना, तशी माझी घरात कोण वाट पाहते. थांबले इथे. तुम्हाला काय झालं मला विचारायचंय. मला किडनीचा थोडासा त्रास होतोय. हो का? हां, तशी 2दा माझी सिस्टोस्कोपी झालेली आहे, परंतु यावेळेस थोडं जास्तच प्रॉब्लेम आहे. राधा काकू त्या दिवशी निघून गेल्या. 8 दिवस त्या रोज यायच्या. आणि या 8 दिवसात गणेशरावांची प्रकृती ढासळत गेली. आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांना किडनी देण्याची गरज आहे. पण कोण किडनी देणार त्यांना? मग त्यांनी डॉक्टरांकडे अनेक गोष्टींची चौकशी केली आणि काही स्वतःच्या टेस्टही करून घेतल्या. गणेशरावांना याविषयी काहीच माहिती नव्हती. आणि मग एक दिवशी त्यांनी येऊन त्यांना सांगितलं की मी माझी किडनी तुम्हाला देत आहे. गणेशराव आणि गणेशरावांची संपूर्ण फॅमिली आश्चर्यचकित झाली. त्यांनी राधा काकूंना याविषयी खोदून खोदून विचारलं. राधा काकू म्हणाल्या की जेव्हा तुम्हाला किडनीची गरज आहे हे माझ्या लक्षात आलं, तेव्हा डॉक्टरने मला अनेक गोष्टींची माहिती दिली. जसं तुमचा आणि माझा ब्लड ग्रुप सारखा हवा, किंवा टिश्यू टायपिंग आपल्या किडनीचे सारखे हवे, आणि वकिलाचे काही कागदपत्रही करण्याची गरज आहे. या सगळ्याच गोष्टी मॅच होत आहेत. आणि तुमच्या सुनेने मला तुमच्याविषयीची अधिक माहिती दिली आणि आपण 8 ते 10 दिवसामध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन करू शकतो. सगळ्यांना आनंद झाला आणि अक्षरशः महिनाभरात राधा काकूंनी आपली किडनी गणेशरावांना दिली. अजून महिनाभरात दोघेही पूर्णपणे बरे झाले. राधा काकू आपल्या घरी गेल्या, गणेशराव आपल्या घरी गेले. त्यानंतर 15-1 दिवसांनी दोघेही त्या बेंचवर भेटले. गणेशराव म्हणाले, तुला एक प्रश्न विचारू का? राधा काकू म्हणाल्या, विचारा की. गणेशराव म्हणाले, माझ्याशी लग्न करशील? राधा काकू हसल्या आणि म्हणाल्या, एक गोष्ट लक्षात घ्या, काही नाती जोडायची नसतात, फक्त जपायची असतात. यावर आपल्या स्टाईलने गणेशराव खळखळून हसले आणि त्यांना म्हणाले, फक्त एकदाच मला तुझे दोन्ही हात हातात देशील धन्यवाद म्हणायला? राधा काकूंनी आपले दोन्ही हात पुढे केले आणि त्यांनी त्यांचे हात हातात धरले. काही काळ ते तसेच बसून राहिले.